नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. सर्व लाडक्या बहिणींसाठी 6 नोव्हेंबरची महत्त्वाची माहिती. बघा, ऑक्टोबरचा हप्ता वाटप, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, तर तो ऑक्टोबरचा हप्ता वाटप तुम्हाला झालेला आहे. भरपूर महिलांना पैसे जे ते जमा झालेले आहेत. त्याच्यासोबतच आज दुसरा दिवस आहे वाटपाचा. बघा, वाटपाचा दुसरा दिवस आज असणार आहे. त्यामुळं महिला भगिनींसाठी ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आपण जर पाहिलं तर 3 तारखेला म्हणजेच काय तर 3 नोव्हेंबरलाच महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी घोषणा करून दिलेली होती की लाडक्या बहिणींना पैसे जे त्याचपासून यायला सुरुवात होतील म्हणून. आता काही लाडक्या बहिणींना म्हणजे बघा, हे जे काही पैसे आहेत आपण पाहिलेलं आहे की लाडक्या बहिणींची जी काही संख्या आहे ती खूप जास्त आहे. म्हणजेच किती तर 2 कोटींपेक्षा जास्त महिला भगिनी आहे. त्याच्यामुळं पैसे यायला 4 ते 5 दिवस हे लागतच असतात, बरोबर आहे. तर आता लाडक्या बहिणींना पैसे जे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहिलेले ती येताना पाहिलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, आज दुसरा दिवस आणि लवकर KYC करा, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्व लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑक्टोबरच्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत या ठिकाणी पोहोचलाच पाहिजे. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो. सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट आहे बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो लाभार्थींच्या खात्यात जमा झालेला आहे. बघा, लाभार्थी महिला लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत का? ज्या ज्या महिलांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये आले, 1500 रुपये आले असं लिहून पाठवायचं आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींना आलेले आहेत का? त्याच्यामुळं ते आपल्याला समजणार आहे सर्वांना आलेले आहेत किंवा नाही. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे आले. जर तुम्हाला पैसे आले असतील तर पैसे आले लिहून पाठवा. 1500 आले असतील तर 1500 रुपये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आणि ज्यांना अजूनपर्यंत आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आलेले नाही आहेत अशा महिला भगिनींनी नाही लिहून पाठवायचे. बघा, हे जे काही 1500 रुपयांचा हप्ता आहे तो लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्याचं विविध मार्ग उपलब्ध असून पुढील हप्ता मिळवण्यासाठी 18 नोव्हेंबरपूर्वी KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. बघा, पुढचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला KYC करणं बंधनकारकच आहे. बघा, शासनाने अगोदरच सांगितलं होतं, त्याच्यासाठी 2 महिन्यांची तुम्हाला मुदत दिली होती. सप्टेंबरपासून बघा, आपण पाहिलं असेल तर 18 सप्टेंबरपासून KYCची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली होती आणि KYCची प्रक्रिया सुरू झाल्यामुळं लाडक्या बहिणींनाही KYC केल्यानंतरच आता याच्या पुढचे जे काही लाभ आहे ते मिळणार आहे. म्हणजे काय, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळाला, पण नोव्हेंबरपासूनचे जे काही पैसे असतील ते जर तुम्हाला हवे असतील तर याच्यापुढे तुम्हाला ते हप्ते मिळवण्यासाठी KYC गरजेचे आहे. म्हणजेच काय तर ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनाच इथून पुढे पैसे मिळणार आहे. तिथून पुढे जो काही लाभ आहे 1500 रुपयांचा तो मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला KYC करणं हे पूर्णपणे बंधनकारकच असणार आहे. नंतर बघा, पुढे महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा जो सन्मान निधी आहे तो आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी याची माहिती दिली असून सर्व पात्र महिलांना टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित केली जात आहे. बघा, सर्व पात्र महिलांना काय म्हटलेलं आहे, टप्प्याटप्प्याने येत आहेत. म्हणजे जर काही महिलांना अजून आलेले नाही आहेत, बघा
काही महिलांना जर अजून आलेले नसतील तर त्यांनी पण काळजी करायचं नाही आहे, तुम्हाला पण पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. टप्प्याटप्प्याने ही जी काही रक्कम आहे ती वाटप होत आहे. त्याच्यामुळे ज्यांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पैसे आले, ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. पुढे बघा, राज्य सरकारने जुलै 2024मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये इतकी आर्थिक मदत थेट जमा केली जाते. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा आधार मिळाला आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायला मिळणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. यामध्ये कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला या पाहायलाच मिळणार आहे. तर बघा, या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा आधार मिळाला आहे असं पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, तुमचे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी खालील सोपे पर्याय जे आहेत ते वापरायचे आहेत. बघा, तुम्हाला जर चेक करायचं असेल तुमचे पैसे जमा झालेत किंवा नाही, ते काही पर्याय मी तुम्हाला सांगतो, त्याच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही. बघा, बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क करा. बघा, बँकेचा एक नंबर असतो, ठीक आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्या नंबरवर कॉल केलं की म्हणजे तुम्हाला बघा एक नंबर असतो बँकेचा, कुठलीही बँक असेल त्या बँकेचा नंबर असतो, त्या नंबरवर जर तुम्ही मिस्ड कॉल दिला, बघा मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला कळून जाणार आहे की लाडकी तुमच्या अकाउंटचं जे काही सध्याची स्थिती आहे, जी काही बँक खात्याची सध्याची स्थिती ते तुम्हाला मेसेजद्वारे कळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल 1500 रुपये आलेले आहेत किंवा नाही, ठीक आहे. नंतर बघा पुढे, ऑनलाईन बँकिंग ॲप वापरा. आता ऑनलाईन बँकिंग ॲप पण आहेत, भरपूर बँक आहेत ज्यांच्या ऑनलाईन बँकिंग ॲप असतात, ते ॲप तुम्ही वापरून तुम्ही चेक करू शकता. इंटरनेट बँकिंग किंवा बँकेचे अधिकृत ॲप वापरून खाते तपासा. स्टेटमेंट डाउनलोड करूनही तपासता येईल. तुम्ही स्टेटमेंट पण डाउनलोड करून तपासू शकतात किंवा मग SMS तपासा. बघा, पैसे जमा झाल्यावर बँक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवते, तो मेसेज आला आहे की ते पण पहा. बघा, तुम्ही जर SMS ची सुविधा सुरू केली असेल तर तुम्हाला SMS द्वारे पण त्या ठिकाणी माहिती मिळून जाणार आहे. नंतर सर्व महत्त्वाचं म्हणजे जर समजा तुम्हाला हे काहीच येत नसेल तर तुम्ही सरळ बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता किंवा ऑनलाईन जे काय असतं CSC किंवा मग BC सेंटर म्हणजेच बिझनेस करस्पॉन्डन्स सेंटर असतं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा जो काही थंब असेल तो देऊन चेक करू शकता तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत किंवा नाही. ऑनलाईन सुविधा न वापरणाऱ्या महिलांनी थेट बँकेच्या शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांकडून खात्री करून घ्यावी आणि जर तुम्हाला ऑनलाईनच्या कुठल्याही सुविधा येत नसतील तर तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन चेक करू शकता. मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी सर्व लाभार्थ्यांना EKYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ladkibhin.maharashtra.gov.in ही सुविधा उपलब्ध आहे. EKYC 18 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण न केल्यास पुढील महिन्याचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. बघा, 18 नोव्हेंबरच्या आधीच तुम्हाला EKYC करायची आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या विश्वासाने सुरू झालेली सक्षमीकरणाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रत्येक लाभार्थींनी आपली KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन तटकरेजी यांनी केलेले आहे. लाडकी बहीण योजना आज लाखो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी ठरलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती ह्या ठिकाणी लाखो महिलांना, लाखो नाही करोडो महिलांना, 2 कोटी महिला आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. 2 कोटींपेक्षा जास्त महिला आहेत. तर करोडो महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे त्या ठिकाणी सक्षमीकरण जे आहेत होत आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला भगिनी होत आहेत. त्याच्यामुळे ही योजना तुम्हाला काय वाटते, कशी आहे, चांगली आहे की वाईट आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही व्हिडिओ होता तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना अशाच पद्धतीने धन्यवाद.